नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. माय नेम इज नेहाल सूर्यवंशी. आय एम युअर कॉमर्स एज्युकेटर. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 2017 मधील जो क्वेश्चन पेपर होता, पेपर 2 ऑफ कॉमर्स सब्जेक्ट, राईट, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचा जो पेपर होता, त्यातील एमसीक्यूज, त्यातील क्वेश्चन जे आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. ओके, तर हे क्वेश्चन जे आहेत ते आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत, कारण हे तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशन साठी खूप हेल्पफुल असणार आहे. ओके, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मित्रांनो, खूप हेल्पफुल असणार आहे व्हिडिओ हा तुमच्या प्रिपरेशन साठी. ओके, त्याआधी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीने तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स आणलेला आहे. हा फुल सिलेबस कोर्स तुमच्या प्रिपरेशन साठी खूप हेल्पफुल असणार आहे. या फुल सिलेबस कोर्स मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे 25 मॉक टेस्ट, ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्टचा सुद्धा समावेश असणार आहे 2015 पासून ते 2020 पर्यंत. ओके, तर हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहे ते तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सोबत मिळणार आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही हे टेस्ट सबमिट कराल तेव्हा तुम्हाला त्याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन म्हणजे संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे. कुठले प्रश्न चुकलेत, कुठले प्रश्न बरोबर आलेत याचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे. ओके, या प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट सोबत तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहे तुमच्या प्रॅक्टिस साठी, जे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्टीजने तुमच्यासाठी बनवलेला आहे. ओके, या टेस्ट व्यतिरिक्त तुम्हाला फुल युनिट नोट सुद्धा मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेज मध्ये, दोन्ही लँग्वेज मध्ये. ओके, हे जे नोट्स आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत, त्यामधून तुमचा कन्सेप्ट जो आहे तो पूर्णतः कव्हर होणार आहे. ओके, या नोट्स सोबतच तुम्हाला 200 प्लस व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत प्रत्येक युनिट वरती, प्रत्येक चॅप्टर वरती. ओके, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमच्या टाइम नुसार, कन्व्हिनियंट टाइम नुसार कधीही हे व्हिडिओज पाहून तुमची स्टडी करू शकता. ओके मित्रांनो, या फुल सिलेबस कोर्स मध्ये तुम्हाला पर्सनल अटेन्शन मिळणार आहे एज्युकेटर्स कडून. म्हणजे तुम्हाला काही डाउट्स असतील, काही प्रश्न असतील तर तुमच्या प्रिपरेशन बद्दल किंवा एक्झामिनेशन बद्दल, तर तुम्ही एज्युकेटर्सला विचारून त्याचं निवारण करू शकता. ओके, तर खूप हेल्पफुल हा फुल सिलेबस कोर्स असणार आहे. यासोबत या फुल सिलेबस कोर्स सोबत जर तुम्ही प्रिपरेशन कराल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये महाराष्ट्र सेटचा जो एक्झामिनेशनचा गोल आहे तो क्लिअर होणार आहे. ओके, जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचा ऍप्लिकेशन डाउनलोड करा, विच इज अवेलेबल ऑन प्ले स्टोर. ओके, और यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस बिलो नंबर अँड जॉईन दिस फुल सिलेबस कोर्स. ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. Which one of the following is a not determinant of a demand for a particular commodity? म्हणजे एका पर्टिक्युलर वस्तूसाठी जी डिमांड केली जाते, राईट, तर त्या डिमांड मध्ये काय डिटर्मिनंट्स असतात किंवा कुठले फॅक्टर्स असतात जे की डिमांड वरती इम्पॅक्ट करत असतात. ओके, किंवा डिमांड वरती किंवा डिमांडला डिटरमाइन करत असतात. ओके, ए मार्केट प्राइस आहे, बी प्राइस एक्सपेक्टेशन आहे, सी इन्कम ऑफ बायर्स आहे, की डी टेक्नॉलॉजी. तर कुठली गोष्ट डिमांड डिटरमाइन करत नाही, तर मार्केट प्राइस जे आहे ते डिमांड डिटरमाइन करत असते, कारण वस्तूची प्राइस जर वाढली तर डिमांड कमी होते आणि वाईस वर्सा. ओके, त्यानंतर प्राइस एक्सपेक्टेशन, कन्झ्युमरचं प्राइस एक्सपेक्टेशन असतं, त्यावरून सुद्धा डिमांड जे आहे त्यावरती इम्पॅक्ट पडत असतो. ओके, त्यामुळे प्राइस एक्सपेक्टेशन सुद्धा डिटर्मिनंट ऑफ डिमांड आहे. ओके, इन्कम ऑफ बायर, बरोबर आहे, इन्कम बायरचं जेवढे इन्कम आहे त्यानुसार तो डिमांड करत असतो एका पर्टिक्युलर कमोडिटीची, त्यामुळे इन्कम ऑफ बायर सुद्धा हे डिमांडचा डिटर्मिनंट आहे. परंतु टेक्नॉलॉजी इज नॉट, ओके, टेक्नॉलॉजी इज नॉट अ डिटर्मिनंट ऑफ डिमांड. या ठिकाणी आपण बघू शकता की कुठले कुठले फॅक्टर्स असतात जे की डिमांडला डिटरमाइन करत असतात. तर प्राइस ऑफ कमोडिटी आहे, त्यानंतर प्राइस ऑफ रिलेटेड गुड्स आहे, लेवल ऑफ इन्कम, टेस्ट प्रेफरन्सेस, पॉप्युलेशन, इन्कम, स्टेट ऑफ ट्रेड, आणि त्यानंतर क्लायमेट आणि वेदर सुद्धा डिटरमाइन करत असतात डिमांडला, राईट. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडू शकतो की क्लायमेट आणि वेदर कशा प्रकारे करू शकता. तर आपल्याला माहिती आहे की क्लायमेट जेव्हा चेंज होतात, फॉर एक्झाम्पल समर मध्ये काय कशाची डिमांड जास्त असते, कॅपची, एसी प्रोडक्ट्स, राईट, एअर कंडिशनर प्रोडक्ट्स, कूलर, या वस्तूंची डिमांड जी आहे ती जास्ती प्रमाणात असते. त्यानंतर विंटरमध्ये स्वेटर झालं, राईट, असे गरम जे वस्तू असतात त्या गोष्टींची डिमांड जी आहे ती वाढत असते. त्यामुळे क्लायमेट आणि वेदर या गोष्टी सुद्धा डिमांडला डिटरमाइन करत असतात. ओके, पुढील प्रश्न. पुढील प्रश्न, if a business forms sells all its units of food at a single uniform price, then it's, म्हणजे एक पर्टिक्युलर जो बिझनेस आहे तो जर त्याचे
फूडची युनिट एका पर्टिक्युलर सिंगल युनिफॉर्म प्राइस मध्ये विकत असेल तर ती कंडिशन कुठली आहे? AR इज इक्वल टू MR, AR इज ग्रेटर दॅन MR, MR इज ग्रेटर दॅन AR की MR इज लेस दॅन AR. तर ही जी सिच्युएशन असते ही असते AR इज इक्वल टू MR. का? बिकॉज अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन कंडिशन, राईट, फर्मचा जो डिमांड कर्व असतो तो असतो हॉरिझॉन्टल किंवा त्याला स्ट्रेट लाईन मध्ये सुद्धा आपण बोलू शकतो, राईट. त्यामुळे AR म्हणजे काय? ऍव्हरेज रेव्हेन्यू, आणि MR म्हणजे काय? मार्जिनल रेव्हेन्यू. तर हे दोन जी गोष्टी आहेत ते असतात इक्वल, राईट. त्यामुळे ए आन्सर इज द राईट आन्सर. पुढील प्रश्न, प्राइस लीडरशिप इज अ सॅलियंट फीचर ऑफ. प्राइस लीडरशिप जे आहे हे कुठल्या गोष्टीची एक फीचर आहे किंवा वैशिष्ट्य आहे, राईट. ए मोनोपॉली, बी डिओपॉली, सी ओलिगोपॉली की डी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. तर प्राइस लीडरशिप ही ओलिगोपॉलीचं एक फीचर आहे. तर प्राइस लीडरशिप काय असतं? इट अकर्स व्हेन अ लीडिंग फर्म इन अ गिवन इंडस्ट्री is able to exert enough influence in sector that it can effectively determine the price of goods or services for the entire market. म्हणजे अशी कंडिशन ज्यामध्ये की एखादी फर्म, राईट, ती एक लीडिंग फर्म असते आणि ती काय करत असते? एक प्राइस, गुड्स आणि सर्व्हिसेसची प्राइस जी आहे ती डिटरमाइन करत असते एंटायर मार्केटमध्ये. ती असते प्राइस लीडरशिप ऑफ अ पर्टिक्युलर फर्म. ओके, this type of firm is sometimes referred to as a price leader. This phenomenon is common in industries that have oligopolistic market condition, such as a airline industry. Okay, for example, airline industry आहे ती असते काय असते? Oligopolistic market condition. Okay, पुढील प्रश्न, in the long run all firms in the perfectly competitive market get. म्हणजे समजा परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केटचं कंडिशन असेल तर या लॉंग रन कंडिशन मध्ये फर्मला कुठल्या प्रकारचा प्रॉफिट होत असतो? तर फर्मला होत असतो नॉर्मल प्रॉफिट अंडर लॉंग रन कंडिशन ऑफ परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट. ओके, पुढील प्रश्न, the law of variable proportion of production is applicable in. लॉ ऑफ व्हेरिएबल जो असतो त्याचं प्रपोर्शन ऑफ प्रोडक्शन इज ऍप्लिकेबल, म्हणजे कशामध्ये किंवा कुठल्या कंडिशन मध्ये ऍप्लिकेबल असतं? ते लॉंग पिरियड मध्ये ऍप्लिकेबल असतं, मार्केट पिरियड मध्ये ऍप्लिकेबल असतं, शॉर्ट पिरियड की व्हेरी लॉंग पिरियड मध्ये. तर लॉ ऑफ व्हेरिएबल जे आहे प्रपोर्शन ऑफ प्रोडक्शन ते शॉर्ट पिरियड मध्ये ऍप्लिकेबल असतं. लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन इज ऍप्लिकेबल टू शॉर्ट रन, इथे रन आहे. ओके, law of variable proportion exhibits the leadership between the change of output in respect to the change in only one variable factor. Okay, only in short run economy the law of variable proportion of a production is applicable in short run. Okay, म्हणजे थोडक्यात लॉ ऑफ व्हेरिएबल जो आहे प्रपोर्शन इज ऍप्लिकेबल टू ओनली शॉर्ट रन, नॉट अ लॉंग रन, नॉट अ व्हेरी लॉंग रन, बट इन द शॉर्ट रन. पुढील प्रश्न, स्टॅटिस्टिक इज कन्सर्न विथ, म्हणजे सांख्यिकी जी आहे ती कशाशी रिलेटेड आहे किंवा कशाशी संबंधित आहे? क्वालिटेटिव्ह डेटा, क्वांटिटेटिव्ह डेटा की दोन्ही पण ए आणि बी की ए किंवा बी, राईट. तर स्टॅटिस्टिक जे आहे ते कशाशी रिलेटेड आहे? स्टॅटिस्टिक्स मध्ये क्वालिटेटिव्ह डेटा सुद्धा असतो आणि क्वांटिटेटिव्ह डेटा सुद्धा असतो. त्यामुळे ऑप्शन सी बोथ ए अँड बी आर राईट आन्सर. दिस इज बिकॉज स्टॅटिस्टिक deals with both quantitative data as well as with qualitative data. Although the qualitative aspects can neither be easily measured nor can be expressed in qualitative terms, but statistics describe the attributes of these variables, right? म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह हे दोन्ही गोष्टी स्टॅटिस्टिक्स मध्ये आढळत असतात. पुढील प्रश्न, सेक्स रेशियो इन अ कंट्री ऑलमोस्ट रिमेन्स द सेम ड्यू टू द लॉ ऑफ. तर लिंग गुणोत्तर जे असतं ते जवळजवळ सेम असतं कोणत्या कंडिशन मध्ये किंवा कोणत्या लॉ मध्ये? ओके, ए परसिस्टन्स, बी व्हॅलिडिटी, सी इनर्शिया ऑफ लार्ज नंबर्स की डी स्टॅटिस्टिकल रेग्युलरिटी. तर सेक्स रेशियो ऑफ कंट्री ऑलमोस्ट रिमेन्स द सेम ड्यू टू द लॉ ऑफ इनर्शिया ऑफ लार्ज नंबर. ओके, the law of inertia of large numbers is a corollary of a law of statistical regularity. Okay, it states that other things being equal, larger the size of sample, more accurate the results are likely to be.
म्हणजे जेवढा जास्त संख्येचा किंवा जेवढा जास्त नंबर्सचा सॅम्पल असेल, राईट, तेवढं ॲक्युरेट रिझल्ट मिळण्याची शक्यता असते, असं इनर्शिया लॉ ऑफ लार्ज नंबरचं म्हणणं आहे. पुढील प्रश्न, टॅली मार्क्स डिटरमाइन. ओके, टॅली जी असते, टॅली कशाची, मार्क्सची, ते काय डिटरमाइन करत असतं? क्लास विड्थ करत असतं, क्लास फ्रिक्वेन्सी करत असतं, क्लास बाउंड्री करत असतं, की क्लास लिमिट करत असतं? तर टॅली मार्क्स काय करत असतात? ते क्लास फ्रिक्वेन्सी डिटरमाइन करत असतात. Tally marks is the quick way of recording the given data by grouping in bunches of 5. राईट, तर टॅली काय असतं? एक क्विक वे आहे दिलेला डेटा रेकॉर्ड करण्यासाठी. कसा केला जातो? तर 5च्या बंच मध्ये ग्रुप केले जातात. फर्स्ट 4 टॅलीज मार्क केले जातात व्हर्टिकली, आणि फिफ्थ टॅली इन बंचेस इज मार्क्ड डायगोनली, ओके, अक्रॉस द 4 टॅलीज, राईट. त्यानंतर ही जी टेक्निक आहे, to count the number of times a value of a variable appears in a collection of data, we use tally mark. Okay, म्हणजे कशासाठी? To count the number of times a value of a variable appears, म्हणजे व्हेरिएबल जे आहेत ते किती वेळा आलेले आहेत त्या संख्येमध्ये, त्या बंचेस मध्ये, हे पाहण्यासाठी कलेक्शनच्या त्या डेटामध्ये किती वेळा नंबर ऑफ व्हेरिएबल्स आलेले आहेत हे पाहण्यासाठी हे टॅली केलं जातं. ओके, दॅट्स वाय टॅली मार्क्स द रिप्रेझेंट फ्रिक्वेन्सी. ओके, दॅट्स वाय अवर राईट आन्सर वॉज व्हॉट? फ्रिक्वेन्सी. पुढील प्रश्न, स्कीवनेस अरायझेस ड्यू टू. स्कीवनेस काय असतं? स्कीवनेस रेफर्स टू अ डिस्टॉर्शन or asymmetry that deviates from a symmetric bell curve or normal distribution in a set of data. That is skewness. तर ते कशामुळे अराइज होत असतं? सिमेट्रीमुळे होत असतं, असिमेट्रीमुळे, डिस्पर्जनमुळे, की फ्लक्च्युएशनमुळे? तर ते कशामुळे राईज होतं? सिमेट्रीमुळे. ओके, skewness measures the deviation of random variables given distribution from the normal distribution, okay, which is symmetric on both sides, right? A given distribution can be either be skewed to the left or right. Skewness risk occurs when symmetric distribution is applied to the skewed data. पुढील प्रश्न, the extent and nature of linear relation is known by coefficient of. रेखीय संबंधाची व्याप्ती आणि स्वरूप हे कुठल्या गुणांकाने ओळखले जाते? तर कोरिलेशन आहे, व्हेरिएशन आहे, रिग्रेशन आहे, की डिटर्मिनेशन आहे? तर एक्सटेंट अँड नेचर ऑफ लिनियर रिलेशन इज नोन बाय कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. ओके मित्रांनो, आजचं सेशन एंड करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की न्यू बॅच सुरू केलेली आहे पेपर 1 साठी 7 तारखेपासून. ओके, तर ही जी बॅच आहे ही तुमची एक्झामिनेशन पर्यंत चालणार आहे. यामध्ये तुम्हाला 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जाणार आहेत. ओके, त्या 50 मॉक टेस्ट मध्ये 2011 पासून 2020 पर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहेत पेपर 1 चे. ओके, विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. ओके, या टेस्ट व्यतिरिक्त तुम्हाला फुल युनिट नोट सुद्धा मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या लँग्वेज मध्ये, आणि त्यासोबत व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहे, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये. ओके मित्रांनो, खूप हेल्पफुल आणि खूप रिलेव्हंट आहे तुमच्यासाठी हा न्यू बॅच, जे की 7 तारखेपासून सुरू केलेला आहे. तुम्ही जर जॉईन केलेला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ओके, तर तुम्ही जर ही बॅच जॉईन कराल, तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल, जे की प्ले स्टोअर वरती अवेलेबल आहे, किंवा या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ओके, त्या कोर्सचा रेट आहे जस्ट ₹999. ओके, 99 and 9. ओके, जेव्हा तुम्ही हे कोर्स जॉईन कराल तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल, आणि रोज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला ही टेस्ट जे आहे त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ओके, ही जी लिंक तुम्हाला जी प्रोव्हाइड केली जाणार आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती, ते तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार जॉईन करू शकता, टेस्ट देऊ शकता, आणि कितीही वेळा ती टेस्ट तुम्ही देऊ शकता. ओके, जो टाइम टेबल आहे कधी आणि कोणती कोणती टेस्ट असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो पुढे. तर या ठिकाणी हा टाइम टेबल आहे, या टाइम टेबल नुसार तुमचे टेस्ट असणार आहेत. ओके, 7 तारखेला टेस्ट 1 झालेली आहे, ती 25 सप्टेंबर पर्यंत तुमची 50 टेस्ट जे आहेत ते टोटल कंप्लीट होणार आहे. ओके, तर मित्रांनो, खूप हेल्पफुल आहे हा कोर्स तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशन साठी. महाराष्ट्र सेटची जी एक्झामिनेशन आहे पुढच्या महिन्यात होणार आहे, त्यासाठी हा कोर्स तुमच्यासाठी खूप चांगला आहे, हेल्पफुल आहे. ओके, तर लवकरात लवकर जॉईन करा.
ओके, सो वी हॅव डन विथ टुडेज सेशन. आय होप की तुमची स्टडी चांगली चालू असेल. जर नसेल चालू तर लवकरात लवकर चालू करा. आणि खूप कमी कालावधी उरलेला आहे एक्झामिनेशन साठी, तर ही वेळ जी आहे ते रिव्हिजन साठी बेस्ट आहे. ओके, जर तुम्हाला रिव्हिजन तुमचं चांगल्या प्रकारे करायचं असेल, प्रिपरेशन आणखी बूस्टअप करायचं असेल, तुम्ही लवकरात लवकर कोर्सेस जे आहेत ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचे ते जॉईन करू शकता फॉर पेपर 1 अँड पेपर 2 ॲज वेल. Okay, so thank you for today's session and let's meet in next session. Have a good day.